जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जय भारत. कैलासवासी मेजर बंडू तत्व जाधव फाउंडेशन आमचे दादा आहेत. तुम्हाला परिचित आहात सगळे तुम्ही. दादा, मला कधी कधी असं वाटतंय की शेतकऱ्यांच्या मुलांना या बाकीच्या कुठल्याही जो नोकरी वर्गाचा जो मुलगा आहे त्यांची लग्न व्यवस्थित होत नाहीत आणि लवकर होत नाहीत. बरोबर आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं सांगितलं गेलं की सगळं काही पैशावर मुलगीला मागणी घातली की मुलगीचं पॅकेज किती आणि मुलगी किती पैसे. मुलगी नोकरी करणारीच पाहिजे पाहिजे. मुलगी घरकाम करणारी नकोय. नको आहे. हो, काही वेळेला असं होते की जी मुलगी शिकलेली असते, ठीक आहे, आम्ही प्रत्येक बाबतीत अपवाद असतोच कुठल्याही गोष्टीला, पण काही मुलींना धड जेवण करता येत नाही आणि हल्लीची जी पद्धत आहे बाहेरचं आणून खायचं सगळं, म्हणजे जंक फूड काही म्हणलं म्हणजे बिमाऱ्या घ्यायच्या आणि मग ते आजारी होणार, ती गोष्ट वेगळी. परंतु मी म्हणजे सर्वांना दोष देत नाही, काही अपवाद. तर त्या मुलांनी पण ते न बघता त्यांच्या गुणांकडे बघून नुसतं ते काय ATM मशीन आहे की काय म्हणजे फक्त पैसे. तर शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांच्याकडे पण तुम्ही जरी मागणी केली किंवा त्यांची जी मुलं वंचित राहतात लग्नापासून, तर त्यांचा पण विचार करावा मुलींनी. का फक्त शिकलेला किंवा मुलांनी शिकलेलीच बायको म्हणजे शिकलेली पाहिजे आजच्या युगामध्ये आधुनिक, परंतु फक्त ती पैशाकडे न बघता नुसतं प्रेम करणारी नाही, तर ती स्त्री आहे ना, ती जीव लावणारी पाहिजे, घर सांभाळणारी पाहिजे, सासू सासऱ्याची सेवा करणारी पाहिजे आणि व्यवहार सगळा कसा सांभाळता येईल. कारण आता कुटुंब व्यवस्था तुम्हाला माहितीच आहे का कमी होत गेली आहे. नोकरी धंद्यामुळे आता शहरामध्ये राहायला लोक जातात आणि 1 BHK या 2 BHK जशी ऐपत असेल तसे ते भाड्याने किंवा विकत घेऊन राहतात आणि त्यांच्या डोक्यावर कायमचा कर्ज असते, जे एकदम कर्ज काढून बँकेचं वगैरे कर्ज असते समजा हप्ता, तो नोकरीतून कापला जातो. आपण असं म्हणत नाही की तुम्ही पैशावालीच मुली बघा, ठीक आहे, पैसे पगार देणारी मुलगी पाहिजेच, कारण दोघांचा खर्च हल्ली महागाई वाढल्यामुळे आणि ते शक्य नाही, त्याच्यामुळे ते दोन्ही नोकरी करणारेच आता झालेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये पण आता विचार करण्याची वेळ आली आहे, कारण समाज एका अशा स्थळावर येऊन ठपलेला आहे की काही शेतकऱ्यांची मुलं, मला वाटते 28-30 वर्षाची मुलं पण आहेत लग्न करायची आहे. तर त्यांचा पण एक विचार करावा. शेवटी शेतकरी हा पण आपण त्यांच्या जीवावर जगणारे आहोत, कारण ते जेव्हा पिकतील तेव्हा आपण खातोय, तर त्यांचा पण विचार करावा. सगळ्याच गोष्टी दादा पैशानं होत नाही. तुम्ही सगळ्या पैशानं जर म्हटला तर जग चालत नाही दादा. नाही, पैशाला ठीक आहे, पैसा सर्व काही आहे, पण पैसा सर्व काहीच नाही. पैशाशिवाय म्हणतात ना, तुमच्या मराठीत ती म्हण आहे, खिशात नाही आणा ना मला बाजीराव म्हणा. कोणी म्हणत नाही खिशात आहे आणा, म्हणून सगळे म्हणतात नाना नाना मामा मामा. शेवटी पैशाचा खेळ आहे, मी त्याच्याबद्दल विरोध करत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही नक्कीच विचार करा, असं मी आजच्या मुलींना सांगतो. ते पण शिकलेले असतात, जास्त शिकत नाहीत, कारण शेतीमध्ये त्यांना हे करायचं, पण त्या शेती पण आपल्याला आधुनिक शिक्षणातून शेतीत पण आपण जास्त उत्पन्न करू शकू आणि शेती पण नफ्यात आणू शकू. कारण पूर्वी तर सगळी शेती नफ्यातच होती, आज पण आहे तशी, नाही असं नाही. मोठमोठे शेतकरी आहेत ते नफ्यामध्येच आहेत, परंतु जो लहान शेतकरी आहे ना, त्याच्या समस्या फार निर्माण झालेल्या आहेत. मेन म्हणजे जो लहान शेतकरी आहे ना, त्याला ते पूर्ण होत नाही. कर्जबाजारी म्हणजे सदा म्हणजे सदांकदा तो कर्जबाजारी असतो. तर त्याचा काहीतरी विचार सरकारनं पण करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. सरकार पण नाही, सरकार पण शेवटी सरकार चालवायचं म्हणजे त्याला पण पैसा लागतो. जर ते सरकार जर असं सगळंच वाटत सुटलं तर ते सरकारचं पण दिवाळा निघेल. तर सरकार म्हणजे बँकेची कर्ज जरी घेतली शेतकऱ्यांनी, ती पण त्यांनी फेडावी आणि बँकेने पण वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करावं आणि कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे शेती कमी याच्यामध्ये नफा कसा मिळवता येईल शेतीमध्ये म्हणजे जे आपण 1 एकरावर जे उत्पन्न घेतो, समजा 5 एकरावर जे उत्पन्न घेतो ना, ते 1 एकरावर कसं करता येईल. किंवा आता समजा टोमॅटो लावला आहे शेतकऱ्यांसाठी, तर टोमॅटोमध्ये जर सरकारने अशी काही रचना केली का, जिथे टोमॅटो वगैरे पिकतात ज्या शेतामध्ये, तिथे जर अशी कारखानदारी निर्माण करून त्यांना एक चांगला भाव देऊन त्यांचे टोमॅटो घेऊन त्याचा जो केचप वगैरे हल्ली जे आपण सूप वगैरे बनवतो किंवा इतर काही टोमॅटो सॉस असतात, तर तसे प्रक्रिया गावातच जर घडवल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या याच्याकडे लक्ष देऊन, तर गावाचा पण विकास होईल
आणि गावातल्या मुलांना मुली पण मिळतील असं माझं एक वैयक्तिक मत आहे. बरोबर. मनापासून धन्यवाद दादा तुमचा, की सगळ्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी गाणं पण देणार आहे, काय माझ्याकडे मी शोधून ठेवलंय. बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र दादा. जय हिंद दादा. जय हिंद. मनापासून धन्यवाद कैलासवासी मेजर बंडू तत्वा जाधव फाउंडेशन तर्फे.